खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच मंचावर दिसतायत। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दोघेही एकत्र येणार आहेत। एकमेकांवर सातत्याने टीका करणारे तटकरे आणि गोगावले एकत्र आल्याचं आपल्याला दिसतंय। इमारत भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते। दोन्ही नेत्यांमध्ये पालकमंत्री पदावरून सध्या टोकाचा वाद सुरू आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही। अदिती तटकरेंना पालकमंत्री पद मिळाल्यानंतर भरत गोगावले नाराज होते। त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या सहकारी आमदारांनी भरत गोगावलेंनाच पालकमंत्री करावं अशी मागणी जोर धरली आणि त्यानंतर नाशिक आणि रायगड या दोन पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली, पण त्याचा तोडगा अजूनही निघालेला नाही। रायगडचा पालकमंत्री नेमकं कोण होणार याची उत्सुकता अजूनही तशीच आहे। 2 दिवसांपूर्वी अमित शहा ज्यावेळी रायगड दौऱ्यावर आले तेव्हा हा तिढा सुटेल अशी चर्चा होती। सुनील तटकरेंच्या घरी ते भोजनासाठी गेले होते, त्यावेळी पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होईल अशी शक्यता होती आणि या सगळ्या घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावलेंना तातडीनं मुंबईला बोलावलंय। उद्या भरत गोगावले मुंबईला जाणार आहे अशी माहिती आहे, पण पालकमंत्री पदावरून या दोन नेत्यांमध्ये टोकाचा वाद सुरू असताना सुनील तटकरे आणि भरत गोगावले एकाच मंचावर आलेले आपल्याला दिसले। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दोघंही एकत्र आले। गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, पालकमंत्री पदावरून या दोन नेत्यांमधला विस्तव जात नाहीये, पण एकत्र एका मंचावर आल्याचं सुद्धा आपल्याला दिसतंय। काय घडतंय रायगडमध्ये? प्रज्ञा, आपण बघितला तर विधानसभा निवडणुकीनंतर ज्यावेळेला महायुतीचं रायगडमधल्या 7ही जागा निवडून आल्या, मात्र जागा निवडून आल्यानंतर मोठा प्रश्न उरला तो रायगडचा पालकमंत्रीपद। आणि या पालकमंत्री पदावरनं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिंदेच्या सेनेचे चौथ्यांदा निवडून आलेले आमदार भरत गोगावले यांच्यात चुरशीची लढत आपण बघितली की पालकमंत्री पदासाठी ह्या दोघांमध्ये संघर्षाची भूमिका राहिली। अक्षरशः शेवटच्या टोकापर्यंत या दोघांनी आपली जी काही वादग्रस्त विधान आहे ती देखील केली होती आणि त्यामुळं जो रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो वाढतच गेला होता। आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं होतं, त्याच्यानंतर मोठा उठाव शिंदेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर स्थगिती आणली आणि हा पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो त्या ठिकाणी थांबवला होता। मात्र आता सातत्यानं भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये सातत्यानं एकमेकांवर टीका होत राहिली पालकमंत्री पदावरनं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आज एका कार्यक्रमामध्ये सुनील तटकरे आणि भरत गोगावले हे एकत्र दिसले आणि त्याच्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागली होती। मात्र निमित्त होतं एका इमारतीच्या बरोबर आहे, जरी इमारतीच्या भूमिपूजनाचं निमित्त असलं तरी सुद्धा चर्चा मात्र पालकमंत्री पदाच्या वादाचीच होतीये। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।